यापूर्वी आपण वास्तुशास्त्रावरती बोलतो. वास्तुदोष किंवा पितरदोष हे जे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, ही जी काही परिस्थिती ती आपल्या आयुष्यात येते, त्यानंतर आपण बेजार होतो. तर या वास्तुदोषावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि या वास्तुदोषाचा आणखीन एका गोष्टीशी संबंध जोडला जातो. ती गोष्ट म्हणजे काय? विधिलिखित. आता विधिलिखित आणि वास्तुशास्त्र याच्यात काय संबंध आहे, हेच आज आपल्याला समजून घ्यायचं. त्या रत्नागिरीमधील त्या कुटुंबाची समस्या आणि त्या सिंधुदुर्गामधील कुटुंबाची समस्या गोष्टीरूपी मी तुम्हाला सांगेन. फक्त त्यांचा मी उल्लेख करणार नाही, त्यांच्या गावाचा उल्लेख करणार नाही, त्यांच्या नावाचा, त्यांच्या आडनावाचा उल्लेख करणार नाही. कारण आपल्याला त्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, शेजार पाजाऱ्यामध्ये वितुष्ट निर्माण करायचं नाही, शंका कुशंका निर्माण करायचं. हेच ते वास्तव, सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजीकर. मित्रांनो, यापूर्वी आपण वास्तुशास्त्रावरती बोलतो. वास्तुदोष किंवा पितरदोष हे जे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, ही जी काही परिस्थिती ती आपल्या आयुष्यात येते, त्यानंतर आपण बेजार होतो. तर या वास्तुदोषावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि या वास्तुदोषाचा आणखीन एका गोष्टीशी संबंध जोडला जातो. ती गोष्ट म्हणजे काय? विधिलिखित. आता विधिलिखित आणि वास्तुशास्त्र याच्यात काय संबंध आहे, हेच आज आपल्याला समजून घ्यायचं. त्यानंतर मी दोन प्रसंग, दोन गोष्टी, दोन समस्या तुमच्यासमोर मांडणार आहे, दोन कुटुंबाच्या गोष्टीरूपी. मित्रांनो, पण सुरुवातीला आपण हे समजून घेऊया, वास्तुदोष, वास्तुशास्त्र आणि विधिलिखित याच्यात काय संबंध आहे. मित्रांनो, वास्तुदोष का निर्माण होतो? कारण आपण घेतलेले निर्णय. आपण म्हणजे कोण? तर ज्याची वास्तू आहे, मग तो त्याने ती विकत घेतली असेल किंवा वरलोपाची त्याची वास्तू त्याच्याकडे आली असेल. त्या वास्तूचं, त्या जमिनीचं, त्या जमिनीमध्ये आपण काय करायचं, ती डेव्हलप करताना त्या जमिनीची काय मागणी आहे, त्या वास्तूची काय मागणी आहे, तिची काय इच्छा आहे, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. ते न समजता जर आपण तिथे डेव्हलपिंग करायला घेतलं, म्हणजे समजा तिथे एखादी आपण फळबाग निर्माण करायला घेतली, तरीसुद्धा त्याच्यात अडचणी येऊ शकतात. सुरुवातीला जरी अडचणी नाही आल्या, तर पुढे उद्योगात, त्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. त्या बागेमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा एखाद्या जमिनीमध्ये आपण औद्योगिक एखादी इमारत बांधायला घेतली, उद्योग करायला घेतला, एखादा व्यवसाय करायला घेतला, तरीसुद्धा त्या व्यवसायामध्ये, त्या उद्योगामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात, जर आपण त्या वास्तूचा विचार न केला नाही तर. लक्षात आलं का? किंवा एखाद्या वास्तूमध्ये जर आपण एखादा घर बांधतोय, निवासी स्थान बनवतोय, एखादा बंगला बांधतोय, एखादी इमारत बांधतोय, हे जरी करत असताना जर आपण त्या वास्तूचा विचार केला नाही, त्या वास्तूची इच्छा, त्या वास्तूला काय वाटते, त्या वास्तूची काय आकांक्षा आहे, हे समजून न घेता जर आपण तिथे एखादी गोष्ट डेव्हलप करायला घेतली, मग कोणत्याही प्रकारचे फळबाग असो, औद्योगिक असो किंवा निवासी असो, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला नव्हे तर ते डेव्हलप करताना आपल्या आयुष्यात अडचणी येतील. सुरुवातीला अडचणी येतील, डेव्हलप करताना अडचणी येतील, किंवा डेव्हलप झाल्यानंतर अडचणी येतील. सांगता येत नाही कुठल्या स्तराला, कुठल्या वेळेला आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण होतील. ती आपल्याला सांकेतिक स्वरूपात समजवत असते, दाखवत असते, इशारे देत असते. मग ते समजणं आवश्यक आहे. मग हे विधिविधान कोण लिहितो? तर आपण स्वतः लिहितो. आपल्याला निर्णय घ्यायचा, आपल्याला कर्म करायचं, आपल्याला कृती करायची. मग ती कृती करताना, हे कर्म करताना, आपल्याला निर्णय घेताना आपण विचार करणं आवश्यक आहे. मग इथे दोष कशा प्रकारचा आपण असू शकतो? तर त्या जमिनीचा कस, जर त्या जमिनीमध्ये मला लागवड करायची किंवा शेती करायची, हे काय करायचं आहे, त्या जमिनीचा कस, त्या जमिनीची पोत जर आपण समजून घेतली नाही किंवा तिथे दिशा बघितली नाही, त्याचा परिसर बघितला नाही, तरी आपल्याला त्या अडचणी येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या वास्तूमध्ये आपल्याला नक्की कोणता व्यवसाय करायचा, कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा, त्या व्यवसायाला आपल्याला ती वास्तू साथ देईल की नाही, किंवा ती व्यावसायिक जागा आहे,
त्या व्यावसायिक जागेमध्ये त्या जमिनीवरती मी जर निवासी घर बांधलं, तिथे बंगला बांधला, काय तिथे एखादं घर बांधलं, तर आपल्याला सुख प्राप्त होईल का? नाही होणार. मग जिथे औद्योगिक जागा आहे तिथे औद्योगिकच जागा, तिथे उद्योगच, व्यवसायच करणं आवश्यक आहे. जिथे निवासी जागा आहे तिथे निवासच करणं आवश्यक आहे. म्हणजे ते समजून घेणं आवश्यक आहे. कुठेही जागा जरी मिळाली आणि आपण तिथे घर बांधलं आणि मग त्या घरामध्ये अनेक समस्या, अडचणी निर्माण व्हायला लागल्या, तेव्हा आपण काय होतो? हालदिवाल होतो. मग आपण बेचैन होतो. मग आपल्या आयुष्यात, कौटुंबिक आयुष्यात, आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणून मी म्हणालो की वास्तुशास्त्र आणि विधी लिखित याचा संबंध काय आहे? तर विधी लिखित म्हणजे आपण लिहित असतो, आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, आपल्याला कर्म करायचं असतं. तो दोष नसतो मित्रांनो, त्या वास्तूमध्ये दोष नसतो. आपण म्हणतो वास्तुदोष. आता एखाद्या जागेमध्ये एखादा आपण गाळा घेऊया, त्या गाळ्यामध्ये जर सोनाराचा धंदा टाकला, सोनाराचा व्यवसाय टाकला, तर तो चांगल्या प्रकारे चालणार. अशी जर ती वास्तू, त्या वास्तूचा आपल्याला साथ मिळते, त्या वास्तूमध्ये असलेली ऊर्जा म्हणजे देवता, ती ऊर्जा आपल्याला साथ देते. जर त्या जागी जर आपण भंगाराचं दुकान टाकलं तर काय होणार? काय होईल? धंदा चालेल का? नाही चालणार, अनेक अडचणी येणार. किंवा एखादं भंगाराचं दुकान किती आहे, एखादी जाग्यात भंगार दुकान टाकला तर तो अगदी फुल प्लेजमध्ये चालेल, जोमात चालेल. आणि तिथे जर मी सोनाराचा धंदा टाकला तर तो चालणार का? नाही, अनेक अडचणी येतील, अनेक समस्या होतील. आणि तिथे भंगाराचा धंदा टाकणं आवश्यक आहे. म्हणजे त्या जागेची हे स्वभाव गुणधर्म आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे ऊर्जा काम करत असते, कार्यरत असते. आता देव म्हटलं, ईश्वर म्हटलं, परमेश्वर म्हटलं की काय असते? एक ऊर्जा आहे, ती पंचमहाभूत आहे. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी म्हणजे देव. देव म्हणजे देणारा, दाता. हे देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा किंवा दानव, दैत्य, राक्षस आणि माणूस, मनुष्य, मानव याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन पाहू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल वास्तविक त्या गोष्टी काय आहेत. सांकेतिक स्वरूपात आपण एखादी मूर्ती बघतो किंवा एखादं तस्वीर बघतो, त्या तस्वीरात असलेला तो सांकेतिक स्वरूप म्हणजे देव नव्हे, ती ऊर्जा, असंख्य ऊर्जा या भूतलावरती, या ब्रह्मांडावरती, या सृष्टीमध्ये कार्यरत आहे. त्या ऊर्जाच म्हणजे देव. 33 कोटी, त्या 33 कोट केलेलं आहे, त्या ऊर्जा सक्रिय आहे, त्या ऊर्जा आहे. त्यांना आपण सांकेतिक स्वरूप दिलं आहे. म्हणजे वायुदेव, अग्निदेव असं आपण त्यांना एक सांकेतिक स्वरूप दिलं आहे. पण ते ऊर्जा आहे. वायुदेव म्हणजे वायू, लक्षात आलं का? मग ती अग्निदेव म्हणजे काय झालं? अग्नी ही ऊर्जा. सर्व साधी गोष्ट आहे मित्र. जल ऊर्जा, भू ऊर्जा, आकाश ऊर्जा या पंचमहाभूत आहेत. त्यांचाही उल्लेख या 33 कोटीमध्ये येतो. 33 आकडा फक्त 33 आहे. कोट म्हणजे निदर्शन. आपण त्याबद्दल अगदी ठाम सांगणं, कोट करणं. आपण कोटेशन देतो एखाद्या गोष्टीचा, हे कोटेशन आहे, हे कोट केलं आम्ही, हे ठामरित्या सांगितलं की 33 आहे. लक्षात येते का? मग ती ऊर्जा तिथे कार्यरत असते. बऱ्याच वेळा त्या जागेमध्ये एखाद्याचा मृत्यू झाला असेल, एखाद्याची हत्या झाली असेल, तरी ती ऊर्जा तिथे कार्यरत असते. ती ऊर्जा सुद्धा आपल्याला त्रास देते, आपल्याला अडचणी निर्माण करते. म्हणजे तो प्रेतात्मा झाला, प्रेतयोनी झाली. लक्षात आलं का? म्हणजे ऊर्जा, थोडक्यात सांगायचं म्हणजे ऊर्जा. त्या ऊर्जा काय आहे तिथे, त्या ऊर्जा समजून घेऊन त्या ऊर्जांची मागणी काय आहे, त्या ऊर्जेचा विचार काय आहे, त्या ऊर्जेचा विचारधारा काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार त्या जागेमध्ये, त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे. तिथे बाग निर्माण करायची आहे किंवा औद्योगिक किंवा व्यावसायिक एखादी गोष्ट निर्माण करायची आहे, डेव्हलप करायचं आहे, किंवा आपल्याला निवासी घर बनवायचं आहे, बंगला बनवायचा आहे, किंवा एखादं झोपडं बनवायचं, काही असेल तिथे निवास करायचा आपल्याला. हे सगळं पाहावं लागते, पडताळावं लागते, ते समजून घ्यावं लागते आणि त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे हा निर्णय घेणारा कोण, पडताळणारा कोण, समजून घेणारा कोण, अभ्यास करणारा कोण, सद्विवेक बुद्धी वापरणारा कोण, तर आपण स्वतः. मग हे विधी विधान कोण लिहितो, तर आपण स्वतः. मग त्या वास्तू दोष आपण म्हणतो, तो दोष नसतो, तर त्याच्या मनाच्या विरुद्ध, त्या बुद्धीच्या विरुद्ध, मनाच्या विरुद्ध
आपण तिथे एखादं कार्य केलं तर आपल्याला होणारा नुकसान म्हणजे आपण दोष म्हणतो. सरळ साधी गोष्ट. एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या विरोधात जर आपण काम केलं, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विद्यार्थ्याला जर इंजिनियर व्हायचं आहे आणि त्याच्या पालकांनी म्हटलं नाही तू डॉक्टरच हो, आणि त्याचे पालक डॉक्टर आहे, त्यांचा पालक वकील आहे, नाही तुम्ही वकीलच हो, तो अमुकच हो, तो IAS ऑफिसर हो, कारण ते स्वतः आहे, म्हणून तो आपल्या पाल्याला सांगतात, त्या विद्यार्थ्याला सांगतात, त्या मुलाला सांगतात. मग तो त्याच्यात प्रगती करू शकत नाही, आपली उन्नती करू शकत नाही, आणि त्याची ती इच्छा नसते. तो शिकतो, पण ज्या शिखराला तो पोहोचायला पाहिजे, जे शिखर त्याला गाठायला पाहिजे, तो गाठू शकत नाही. ज्या प्रकारे उन्नती व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे, तो होत नाही. फक्त जगायचं म्हणून तो जगतो, आई वडिलांच्या इच्छेखातीर. आई वडिलांचं मन न दुखवतं, पण त्याच्यातून त्याचं नुकसान होते, वैयक्तिक नुकसान होते, पुढच्या पिढीचं नुकसान होते. लक्षात आलं. मग अनेक समस्या निर्माण होतात. मग आत्महत्या करतो एखादी व्यक्ती किंवा वेडा होतो, अनेक समस्या निर्माण होतात. तसंच त्या वास्तूवरती जर आपण एखादी डेव्हलप करायला घेतलं, पुनर्बांधणी करायला घेतलं, तर ते घेताना त्या वास्तूचा विचार करणं आवश्यक आहे. किंवा त्या वास्तूचा जर मूळ वास्तूचा जर आपण दोष काढला नाही, त्या वास्तूची इच्छा आपण पूर्ण केली नाही आणि आपण ती वास्तू तशीच सोडून दिली किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केलं, मूळ वास्तू, तिथून आपलं हे चालू आलेलं आहे, कुटुंब चालत आलेलं आहे. आपण म्हणतो ना की कुळ आणि मूळ, त्या कुळ आणि मुळामधील ती मूळ वास्तू, मूळ जागा, मूळ घर, मूळ जमीन, याच्याकडे जरी दुर्लक्ष केलं आपण, तिच्याकडे नजरअंदाज केलं, तिच्या इच्छा आकांक्षाकडे जर आपण नजरअंदाज केलं, तरी सुद्धा आपण दुसरीकडे एखादी जागा घेतली तर तो दोष तिथपर्यंत पोचतो, ती पाठपुरावा तिथपर्यंत करते. तुम्ही आयुष्यात कुठेही काही करा, जगात कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही काही करा, तुम्हाला यश लाभणार नाही, तुम्हाला यश लाभणार नाही. मग तुम्ही 7 समुद्रा पलीकडे जाऊन करा, ती गोष्ट, ती ऊर्जा तुमची पाठ सोडणार नाही. त्या 7 समुद्रा पलीकडे जाऊन पाठ सोडणार, त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागते, त्या कुटुंबाला भोगायला, त्या परिवाराला भोगावे. म्हणून कुळ आणि मूळ हे बघितलं जाते. अनेक समस्या घेऊन माझ्याकडे बरेच जण लोक येतात. शेकडोनी मी समस्या सोडवल्या, बरेच जणांच्या समस्या सोडवल्या. यापूर्वी मी YouTube चॅनल चालवत नव्हतो, त्यामुळे मी काय अशा विषय समोर मांडलेले नाही, त्या गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या नाही. पण हळूहळू मी त्या गोष्टी तुमच्यासमोर त्या विषय मांडणार आहे. पण आता नुकतंच कोकणामध्ये, म्हणजे आता मुंबईमध्ये कोकणातच आहे, पण आज मी व्हिडिओ मुंबईमधून बनवतो. तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, कोकण अगदी पालघर जिल्ह्यापासून ते सावंतवाडीपर्यंत, आता वर्तमान कोकण येते. या कोकणामधील 2 जिल्ह्यामध्ये 2 समस्या आहेत, 2 परिवारामध्ये, 2 कुटुंबामध्ये. एक परिवार, तो कुटुंब मला भेटलं. एक आहे रत्नागिरीमधले आणि एक आहे सिंधुदुर्गामध्ये. मी गावाचा उल्लेख करणार नाही, त्यांचाही उल्लेख करणार नाही, त्यांचाही नाव घेणार नाही, कारण उगाचच त्यांचा उल्लेख करून, त्या गावाचा उल्लेख करून आपण त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये विद्वेष पसरवायचा नाही, शंका कुशंकेला वाव मिळवून द्यायचा. तर 2 प्रश्न माझ्यासमोर आले होते, 2 त्या कुटुंबाने. रत्नागिरीमध्ये तो प्रश्न उपस्थित झाला, ती समस्या उपस्थित केली माझ्यासमोर त्या कुटुंबाने, त्या आईवडिलांनी. त्या समस्येमध्ये त्यांच्या मुलाचा अंतसुद्धा झालेला आहे, त्या त्यांच्या मूळ जागेमुळे. त्यांची जी मूळ जागा आहे, गावची जागा आहे, त्या जागेमुळे ते आता दुसरीकडे एक बंगला बांधत आहे. पुढे जाऊन त्यांच्यामध्ये सुद्धा समस्या निर्माण होती. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जर माझ्याकडून सल्ला घेतला 100% पुढे जाऊन, तर त्यांना त्याच्यातून मार्ग मिळेल, अन्यथा ते त्यांच्या कर्मात. त्यांनी माझ्यासमोर प्रश्न मांडलेला आहे, मी त्याच्यावरती संक्षिप्तरित्या त्यांच्यासमोर मी विषय मांडलेले आहे. का घडलं, काय नाही घडलं, त्या मातेला एवढं दुःख होते, ती आपला मुलगा आठवतोय, तो रोड अपघातात गेला. त्याला कारणसुद्धा तो वास्तू दोष आहे. आता तो वास्तू दोष नाही, त्या वास्तूची इच्छा आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ती इच्छा पूर्ण होणार, ती हात धुवून पाठी लागणार. मग तुम्ही काही करा तुमच्या आयुष्यात, कौटुंबिक आयुष्यात तुम्हाला स्थिर सावर व्हायला देणार नाही. याचे अनुभव भरपूर आलेले आहेत, त्याचा मी अभ्यास केलेला आहे. आणि जे वास्तुविशारदक म्हणून मी काम करतोय, डेव्हलपर म्हणून काम करतोय, आर्किटेक्ट म्हणून काम करतोय, ते करत असताना वास्तू निवारण, वास्तू दोष निवारण सुद्धा काम करतोय. अनेकांच्या समस्या सुटल्या. जर त्यांनी 100% त्या उपाययोजना केल्या, तर त्या उपाययोजना करण्यासाठी रॉकेट सायन्स नाही आहे किंवा आणखीन काही नाही आहे.
असं काहीतरी जगाच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं नाहीये. लिंबू टिंबू कापायचे नाहीये. लक्षात आलं का? कोंबडे कुत्रे बकरे नाही द्यायचे. समस्या सोडवण्यासाठी त्या समस्या लक्षात घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करणं आवश्यक आहे. सरळ साधी गोष्ट. मग इथे कर्म करणारा, कृती करणारा, निर्णय घेणारा कोण आहे? तर आपण स्वतः. मग विधान कोण लिहितो? तर आपण स्वतः लिहितो. लक्षात आलं का? मग ते प्रारब्धातून आलेले जे आहेत त्याच्यामध्ये आपण बदल आणू शकतो. तर ह्या आयुष्यात त्या प्रारब्धातील समस्या सारख्या समस्या जर आपल्या आयुष्यात आल्या असतील तर त्या समस्यांना आपण जर चांगल्या रीतीने तोंड दिलं तर त्या समस्या सोडवू शकतो. पण ह्या आयुष्यात, वर्तमान आयुष्यात जे काय आपण निर्णय घेणार आहोत, जे काय आपण विधिविधान करणार आहोत, जे काय लिहिणार आहोत, जे काय नियती आपण लिहिणार आहोत, ते आपण लिहिणार आहोत. ते लिहिताना सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं आवश्यक आहे. लक्षात आलं का मित्रा? आता दुसरा जो सिंधुदुर्गामध्ये जो प्रसंग आहे, जी अडचण आहे, जी समस्या आहे त्या कुटुंबाला, ती व्यवसायामध्ये आहे. त्यांनी माझ्यासमोर तो व्यवसाय ठेवलेला आहे आणि त्याबरोबर त्यांच्या मुलाचा एकमेव मुलगा आहे, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्याही समस्या आहे. त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या विचारधारेमुळे, त्याच्या निर्णयामुळे त्या आई वडिलांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे त्या व्यवसायात प्रगती होत नाही. आता ह्या कुटुंबाने तो विचार केला आहे, त्यानुसार त्यांनी उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे. आता पुढे जाऊन ते 100% त्याला फॉलो करणार आहेत की नाही हे महत्त्वाचं आहे. 100% त्या गोष्टी करणार आहेत की नाही. शेवटी विधिविधान आपण लिहितो, आपणच कर्म करतो, आपणच निर्णय घेतो. जर त्यांनी 100% त्यावरती इलाज केला, शेवटी त्यांनाच करायचं. मी फक्त मार्गदर्शन करू शकतो, काय उपाययोजना सांगू शकतो. शेवटी कृती, कर्म, कार्य त्यांनाच करायचं. लक्षात आलं? त्यांनी हे केलेलं आहे. त्यांच्या समस्या, शेकडोनी लोकांच्या समस्या सुटलेल्या आहेत आणि अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत. आता हे ताजी उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवली, सिंधुदुर्गातलं आणि रत्नागिरी. पुढे जाऊन बघूया ते किती त्याला फॉलो करतायत, किती त्या गोष्टी समजून घेत आहेत आणि किती माझा ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच्यावरती त्यांचं भवितव्य अवलंबून आहे, म्हणजे विधिलिखित. लक्षात आलं का? शेवटी ते विधिविधान हे लिहिणार आहे. नियती जी आहे ती स्वतःची नियती ते स्वतः लिहिणार आहे. आता त्यांची नीतिमत्ता ठरवेल त्या आपल्याला काय करायचं, आपल्या समस्या कशा सोडवायच्या, त्या उपाययोजना कशा करायच्या. हेच ते सनातनी वास्तव आहे आणि हेच ते संबंध आहेत विधिविधानामध्ये आणि त्या वास्तुदोषामध्ये. वास्तुदोष किंवा पितृदोष हा दोष नसतो, तर त्यांच्या समस्या असतात, त्यांच्या अडचणी असतात, त्यांच्या इच्छा असतात. त्या जर इच्छा, अडचणी, समस्या समजून घेतल्या आणि त्या जर सोडवल्या तर उलट पक्षी ती जागा, ती वास्तू किंवा ते पितर आपल्याला साथ देतात. आपल्या प्रगतीमध्ये, आपल्या उन्नतीमध्ये, आपल्या विकासामध्ये आपल्याला साथ देतात. आणि म्हणतात ना, रात दुगना दिन चौगना असं काहीतरी म्हणतात हिंदीमध्ये. तसं आपली प्रगती होते. 4 दुप्पटीत नाही, 4 पटीत, 10 पटीत, दशपटीत, 100 पटीत आपली ती प्रगती होते. जर आपण योग्यरित्या, योग्य निर्णय करून, योग्य विचार करून, पडताळा करून, शहानिशा करून जर निर्णय घेतले तर शेवटी वास्तूला सुद्धा मन असते, माणसाला मन असते, तसंच वास्तूला सुद्धा मन असते. त्याच्यात कार्यरत असणाऱ्या गोष्टी काय आहेत? तर ऊर्जा. आणि ह्या ऊर्जेचाच परिणाम आपल्यावरती होत असतात. मग ती ग्रह ऊर्जा असो किंवा ही ब्रह्मांडी ऊर्जा असो, म्हणजे पंचमहाभूत. लक्षात आलं का? कोणती ऊर्जा असो, त्या ऊर्जा आपल्यावरती परिणाम करत असतात आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो. आणि त्या निर्णयानुसार आपली अधोगती किंवा प्रगती आपण घडवतो. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातनी वास्तव आहे. हे सनातनी वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर एखाद्या तांत्रिकाकडे गेलो, एखाद्या भक्ताकडे गेलो, एखाद्या बाबाबुवाकडे गेलो, त्याच्यातून समस्या सुटत नाही मित्र. त्याच्यामागे विज्ञान काम करते, त्याच्यामागे शास्त्र काम करते. ते शास्त्र आणि विज्ञान समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार निर्णय घेणं आवश्यक आहे. नाहीतर एखाद्या बाबांनी एखादा मंत्र म्हणाला, एखाद्या प्रेतात्म्याला बोलवलं, ते तात्पुरते प्रश्न सुटतात. लक्षात आलं का? तो प्रेतात्मा आपल्याला सहाय्य करतो, मदत करतो. ते प्रेतयोनी आपल्याला सहाय्य करते, मदत करते. कारण तो बाबा त्याला काय सांगतो की तुला काय देणार आहे, मी मुक्ती देणार आहे जर ह्याचं काम केलं असतं. आणि तो वेड्या त्या आशेपोटी तो त्याला सहाय्य करतो, मदत करतो. पण ते खरोखर तो मुक्ती देऊ शकतो का? नाही. मुक्ती देणारा कोणतंही सृष्टी आहे, हे ब्रह्मांड आहे. पण तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा आपलं व्यवसाय चालवण्यासाठी तो बाबा, भगत
तो मांत्रिक तांत्रिक दिशाभूल करतो, संभ्रम निर्माण करतो आणि काय करतो, आपल्या आयुष्याची माती करतो. आपण त्याच्याकडे मग वरचेवर जात राहतो. आलं का लक्षात? या समस्या सोडवण्यासाठी तुझं आहे तुझं पाशी बरी जागा चुकलास, तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि झाला मानव या संसारी आपला पण होईल. या 3 मंत्र लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट शेवटी आपल्याकडे येऊनच पूर्ण होते. आपणच सुरुवात करतो आणि आपणच त्याचा अंत करतो. आता अंत कशा प्रकारे करायचा त्या गोष्टीचा, किंवा सुरुवात कशा प्रकारे करायचं आहे, किंवा निर्माण कशी करायची आहे, हे आपल्या हातात आहे. विधिलिखित आपल्या हातात आहे. हेच ते विधिविधान आणि हेच ते वास्तुशास्त्र. आपण त्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सविस्तर पुढच्या भागामध्ये सांगेन. त्या रत्नागिरीमधील त्या कुटुंबाची समस्या आणि त्या सिंधुदुर्गामधील कुटुंबाची समस्या गोष्टीरूपी मी तुम्हाला सांगेन. फक्त त्यांचा मी उल्लेख करणार नाही, त्यांच्या गावाचा उल्लेख करणार नाही, त्यांच्या नावाचा त्यांच्या आडनावाचा उल्लेख करणार. कारण आपल्याला त्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये शेजार पाजाऱ्यामध्ये नितुष्ट निर्माण करायचा, शंका कुशंका निर्माण. हेच ते वास्तव, सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.